सध्याला रोहित शर्माचं घर बघायचं आहे. चहा पाण्यास हिटमॅनच्या घरी एक दिवस जाणार नाही. बीचवर परत 1 रुपये खर्च न करता बीचवरती चालला. नमस्कार मित्रांनो, ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही चाललो आज सिद्धविनायकला. आम्ही म्हणजे बघा, हे दोघं पुढं चाललेत, आदिनाथ आणि पांडुदा, आणि मागून मी आहे. आणि आम्ही 1 रुपये खर्च न करता चाललो आहे सिद्धिविनायक मंदिरला. तर 1 रुपये खर्च होणं म्हणजे चालत जवळच आहे सिद्धिविनायक मंदिर. इथून आमच्या इथून 10 ते 15 मिनटं. आणि बघू आता आदिनाथ आला आहे पुण्यावरून खास मुंबई फिरायसाठी. आम्ही नेहरू तारांगणला जाऊन आलो आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. प्रभादेवी स्टेशनच्या वेस्टला यायचं. वेस्टवरून एक 10-15 मिनटं चालत गेलात की लवकरच जवळच आहे. दादरवरून पण जाऊ शकताय टॅक्सी किंवा बसने, पण इथून तुम्ही चालत जाऊ शकताय. 1 रुपये खर्च करायचा नाही. आणि मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही 1 रुपये न खर्च करतात, जर देवदर्शन घेत असाल तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ट्रेननं जायचं झालं तरी सुद्धा तुम्हाला 5 रुपये लागतात. पण या ठिकाणी 1 रुपये खर्च नाही करणार आम्ही. आता बघा तो ब्लॉग लास्टपर्यंत. तर बघू, आज पण पाऊस नाही मित्रांनो. बघा इकडे इंडिया बुल्सची नवीन बिल्डिंग झाले, आणि इकडे ही रुस्तम समोर दिसते ती बिल्डिंग आहे. आणि तिकडंच चाललो आहे आम्ही आता. आणि इकडे तुम्ही प्रभादेवी स्टेशनच्या बाहेर आलात की सारथी बार साईडला यायचं. हा आहे तो सारथी बार. आणि मुंबईत फिरण्याचा बेस्ट डे म्हणजे संडे. गाड्या नाहीत, काय नाही, पब्लिक पण नसतं, निवांत. कारण की 6 दिवस काम करून सगळे कंटाळले असतात आणि घरात बसलेले असतात किंवा बाहेर फिरायला गेलेले असतात. तिकडे गर्दी असते, पण इकडे गर्दी नसते. इकडे ट्रॅफिक नाही. तर अदर डे इकडं आला तर कंटाळा येतो त्या गाड्यांचा हॉर्न ऐकून. ठीक आहे, आता मी जाऊ बघू चालत काय काय दिसते वाटत बघू. गावी जायचं असलं आणि ट्रॅव्हल्सचं तिकीट जास्त महाग असलं की आम्ही जातो कुठून ST महामंडळाला. आणि ST महामंडळ आता तिथून चालत आलं 5 मिनटं झाले असतील. 5 मिनटाच्या अंतरावरतीच आहे परेल डेपो. 1 मिनटं दाखवलं बाबा. हा बघा, इकडं आहे परेल डेपो. हा आहे परेल डेपो. आणि मित्रांनो, इथं काय वेगळी सिस्टम आहे, कारण की यांचा धंदा बरोबर नाही आहे. म्हणून यांनी काय केलं आहे, तिथं व्हिडिओ आणि फोटो शूटिंग बंद केले. ज्याच्यामुळे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा काय बोलतात त्याला, काय होतं, कारवाई होऊ नये म्हणून. कारण की तुम्हाला माहिती आहे ST कधी टायमात नसतात आणि धड पण नसतात ती बस स्टॉप. म्हणून त्यांनी शाळाच केली की तिथं बस स्टॉपच नाही दाखवायला, म्हणजे ती बातमीच नाही वरती येणार. बरोबर आहे का माझा? नाही मित्रांनो, तुम्ही कर सांगतो. आजकाल आता एक ट्रेंड होईल बघा सगळीकडे. त्यांना माहिती आहे, कारण की आपली चूक असणं, त्यांच्या बस डेपो स्वच्छ नसणार, गाड्या टायमावरती येत नसणार, आणि त्यांनी त्यापेक्षा ते शाळा केली की तिथला व्हिडिओज नाही काढायचा, म्हणजे कुणाला दिसणारच नाही. बरं असो, त्यांची काय लिगेल आहे असं. ते आता जाऊ आपण. तुमच्यातलं कोण शेअर मार्केट खेळत असेल तर त्याला माहिती असेल मित्रांनो. ही आहे मोतीलाल ओसवाल बिल्डिंग. मेन ऑफिस इथंच आहे मोतीलाल ओसवालचं. ही पण बिल्डिंग जवळच आहे. नामदार गोपाळकृष्ण मार्ग. खास बिल्डिंग दाखवतोय पांडुदा त्याला. इथं नावाजलेल्या व्यक्ती राहत आहेत मुंबईमधल्या किंवा भारतातल्या. हे बघा, हे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी कलादान इथं आहे मित्रांनो. प्रभादेवी आणि सिद्धिविनायकच्या जवळच. आणि मित्रांनो, प्रभादेवी स्टेशनवरती उतरला वेस्ट साईडून बरोबर सरळ चालत आहे. 3 सिग्नल आलात की हा 4था सिग्नल आहे. आणि 4था सिग्नलपासून राईट. आता टावर बनतो आहे नवीन, आणि तिथून राईट. आणि तो बघा सिद्धिविनायक मंदिर. हे बघा दिसलं, जवळच आहे. मोजून 10 ते 15 मिनटं, त्याच्याहून जास्त नाही. आणि आता एक कॅरिडॉर बनतं इकडं. बघू आता हे ग्राउंड वगैरे कट केलं, तिथली झाडं वगैरे. आणि मॅच चालू आहे वाटते, बघू जाऊन तिथं. इकडे खेळत आहे ते बघा, हे ग्राउंडमध्ये. हे आत्ता नवीन झालं आहे. आणि जस्ट त्याच्या बाजूला सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन पण आहे. कुठं? आणि इथं पांडुदा बोलता हत्तीचा पुतळा होता, तो माझ्या अगोदरपासून मुंबईमध्ये होता, बहुतेक होता पण इथं. आणि काढला आहे आता. आद्या चालत आल्यापासून कंटाळा. आद्याला वाटलं गाडी आहे मुंबईत फिरवा आहे, गाडी नाही इकडे मुंबईत. आणि आहे मित्रांनो सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन. आता बघू, आम्ही एक्सपिरियन्स करू. आद्या आलाय तर घेऊन जाऊ मी मेट्रोच्या स्टेशननं. बघतो कसं होतं आहे. आता किती दर्शनाला किती वेळ लागतं त्याच्यानुसार आहे. आणि इथं रेट दिलेला आहे बघा प्रत्येक स्टेशनचं, किती रुपये. मित्रांनो, गर्दी आज संडे आहे. रविवारची खूप गर्दी असते इकडं. बाकी दिवशी एवढी गर्दी नसते, संकष्टी आणि रविवार सोडून एवढी गर्दी आहे.
आणि मित्रांनो या आहे सिद्धिविनायक मंदिराची लॉबी, साईडचा व्हाईट भाग आणि इकडे आहे मंदिर. आणि हे बघा सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता हे चालू आहे लाईव्ह दर्शन. असा पूर्ण एरिया इकडे दर्शन झाले लोक बसलेत आणि मी आता आलो दर्शनासाठी. बघू दर्शनाची रांग कशी आहे. कमी असली तर लाईनमध्ये उभा राहू, नाहीतर मग मुख दर्शन घेऊन जाऊ. आणि हे 15 ऑगस्ट निमित्त फुगे वगैरे लावलेत. इकडे गर्दी आहे, ही मुख दर्शनाची लाईन आहे आणि तिकडं असते ती चरण दर्शनाची लाईन. बघू एवढी लांब आहे. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही आलो बाहेर, चप्पल घेतो आणि मग बाहेर पडतो. इकडं VIP पार्किंग आहे, जे आमदार वगैरे किंवा सेलिब्रिटी येतात त्या लोकांसाठी इथं पार्किंग आहे. इकडे चप्पल स्टँड आहे. इथं दर्शन तर झालं आहे आमचं. आणि तुम्हाला माहिती आहे मी व्हिडिओमध्ये एक गोष्ट कधीच कंप्लीट नाही करत. 2-2 गोष्टी असतात माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर आता इकडे बघा सिद्धिविनायक मंदिर आणि आता आम्ही चाललो आहे बीचवर. परत 1 रुपये खर्च न करता बीचवरती चाललो. असं शोध लावत राहायचं मित्रांनो. पैसा जपून ठेवला पाहिजे, नंतर खर्च करायला बरं पडतंय. इथून वर्ली सिलिंग दिसते. इथून बांद्रा वर्ली सिलिंग. लाटा जोरात चालू आहे. स्वच्छतेचं पण काम चालू आहे मित्रांनो इकडं. मित्रांनो मी आलो आहे त्या बीचवरती. सिद्धिविनायकचं मंदिर झालं, 0 रुपये खर्च केले दर्शनासाठी. परत आता बीचवरती आलो आहे, ते पण 0 रुपये खर्चामध्ये. आणि हा बीच आहे, हा बघा, हा इकडून असा बीच आहे पूर्ण इकडंपर्यंत. आणि इकडे स्वच्छतेचं काम चालू आहे. ट्रॅक्टर जे कचरा उचलते. आणि बघा कबूतर वगैरे छोटे छोटे आहेत. आणि समोर बघा काय आहे, समोर आहे वर्ली बांद्रा सिरलिंग. आणि मी तिकडे ते कोपऱ्या स्टार्टिंगला दिसते त्या साईडला गेलो होतो एका ब्लॉगमध्ये, मुंबईच्या नावटाऊनमध्ये. तिकडून बघितलं होतं. आतापर्यंत इकडून त्याला बघतो आहे आणि खूप भारी वाटतं मित्रांनो. वारं वगैरे सुटलेलं आहे एकदम गार. आणि हे बघा इकडे स्वच्छतेचं काम चालू. आणि हे हनुमानाचं मूर्ती बरोबर बीचवरती आहे मित्रांनो, हे बघा. आणि इकडे समोर बीच आहे. जर पावसाळा चालू झाला तरी पण केवढा जवळ बीच आहे, पण पाणी नाही आलं वरती अजून. मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. इकडे बघा हे समुद्र किनाऱ्यात हे व्हॉलीबॉल मॅच चालू आहे लोकांची. मॅच चालू आहे इकडे, फुल जोशमध्ये आहे. राडा व्हायचं. आम्ही आता घरी चाललो होतो आणि घरी जाता जाता आम्हाला काय दिसलं बघा, लॅम्बोर्गिनी. इकडं ऑरेंज ब्लॅक आहे, इकडं ग्रीन आहे आणि तिकडं ऑरेंज आहे. हे लॅम्बोर्गिनीचं शोरूम आहे मित्रांनो, सेंचुरी बाजारच्या इथं. आणि क्लास 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 भाऊ, तुमच्या सपोर्टमुळे एक दिवस घेऊ आम्ही. पण तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. एक दिवस नक्की घेऊ. तोपर्यंत बाय. आता याला आद्याला रोहित शर्माचं घर बघायचं आहे. रोहित शर्मा जो बिल्डिंगमध्ये राहतो ती बिल्डिंग बघून पांडुदाला एक एकदम खाजगी इन्फॉर्मेशन माहिती आहे. बोल बोल बोल. इथं पहिला पांडुदाच्या मते इथं रोहित शर्मा राहायचा. आणि इथून जसं मित्रांनो दिवस बदलतात तसं बघा आता केवढा मोठा टावर आहे, आहूजा टावर. इथं राहतो म्हणे रोहित शर्मा. आद्याचं स्वप्न पूर्ण झालं. आद्या हिटमॅनचा लई मोठा फॅन आहे आणि त्याचं घर बघा आलाय. चहा पाणी आद्या हिटमॅनच्या घरी, चहा पाण्यास हिटमॅनच्या घरी एक दिवस आला नाही. हा गेट मित्रांनो त्या बिल्डिंगचा, रोहित शर्मा जिथं राहतो तिथं. आणि ही आहे ती बिल्डिंग आहूजा टावर. आद्या जात नाहीस वर रोहित शर्माला भेटायला? नेक्स्ट टाइम ठीक आहे बघू. आता तसं पण रोहित शर्मा नाही ना इथं इंडियात, बाहेरच्या देशात आहे. इंग्लंड काही श्रीलंकेमध्ये गेलाय दौऱ्यासाठी, त्याच्यामुळे आता आम्ही चहा पाण्याला नाही जाणार आहे. ठीक आहे आता परतच्या टायमाला इथं जाऊ आम्ही. बट मित्रांनो ठीक आहे, आता ब्लॉग 0 रुपयात सिद्धिविनायक दर्शन, बीच फिरलो आणि रोहित शर्माचं घर पण बघितलं. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.